धन्यवाद प्रेमळो. आपण आता नामाचं महत्व ऐकलं, तेव्हा त्या नामाचं महत्व ओळखून त्या नामाचा आपण थोडा गजर करूया, त्या जल्लोषात गजर करूया. तो गजर करताना नाही भय शंका अशा अवस्थेत करूया, देहभान विसरून करूया. तुझं काय म्हणेल, कशा टाळा वाजवतो, वेड्यासारखा टाळा वाजवतो, मोठ्याने कसा म्हणतो, तुरात म्हणत नाही, कुणाचाही भार पळून का देहभान विसरून त्या सद्गुरूच्या नामाचा डंका आपण गजर करूया. आणि हा सद्गुरूच्या नामाचा डंका आपल्या सर्वांना त्रिभुवनात पसरवायचा आहे. कारण जे प्रेम, जे सुख, जो ब्रह्मानंद तुम्हाला मिळाला, तो ब्रह्मानंद सगळ्या जगाला आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला कुठलीही भीड, भय बाळगायचं नाहीये. त्या दत्ताच्या नामाचा आपण गजर करूया. जय दत्त गुरु, जय दत्त गुरु, श्री दत्त गुरु, जय दत्त गुरु, जय दत्त गुरु, जय दत्त गुरु, जय दत्त गुरु. दत्तात्रेय नामनिशिदिनी गा या पदाच्या पहिल्या चरणामध्ये वचनाला सांगतात, नाम सुधा निज भावे सेविता सुकेल काळ दगा. आपण भवभय नाशक आपण हे पाहिलं. भवाचा नाश, भीतीचा नाश कसा होतो, तर दत्त रूपी नामामृत निज भावे सेविता. नुसतंच आपलं जपाची माळ घेतली आणि म्हणी ओढत राहिले असं नको, तर त्या सद्गुरूचं नाम अंतःकरण पूर्वक मनापासून मन बुद्धी सर्व एकत्र करून सर्वत्र त्या सद्गुरूचं सगुण रूप भरून वाचेन त्याचं नामस्मरण करा. आणि तसं जर नामस्मरण केलं तर सुटेल काळ दगा. काळ आपल्याशी कधीही दगा करणार नाही. आपला जे काय प्रारब्ध आहे तो आपला सद्गुरू ठरवेल त्याप्रमाणे होईल. काळाच्या म्हणण्याप्रमाणे काहीही होणार नाही, अशी त्या सद्गुरूच्या नामाची ताकद आहे. आणि म्हणून पंत महाराज आपल्याला सांगतात, सद्गुरु नाम स्मरण, सद्गुरु नाम स्मरण.
जप तप साधन काही जलगे नामाची अभ्यासवरणा. की संसारामध्ये सुख नाही असं ज्या वेळेला आपली खात्री होते त्यावेळेला मग आपण सुख कशात मिळेल असा प्रयत्न आपण करायला लागतो. आणि मग अनादी काळापासून चालत आलेले जे विविध मार्ग आहेत, कुठलाही मार्ग प्रेमळ वाईट नसतोच. कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग आहे, असे विविध मार्ग आहेत. आणि त्या मार्गाने जाण्याचा वेगवेगळे जीव वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. आपण सर्वजण कलियुगामध्ये राहत आहोत. त्यामुळं आता तुम्ही सर्वजण तर मुंबईकर आहात, तुम्हाला सांगायलाच नको. 10-2ची लोकल, 10-5ची लोकल, 10-7ची लोकल, मिनिटा गणित आपले सगळ्यांचे हिशोब असतात. 2 मिनिटं चुकले की लोकल चुकली की पुढचं सगळं चिडून बिघडतात. असं आपण आपलं सर्वजण काय आहोत, चक्रावरती बसलेले आहोत. आणि अशा चक्रावरती बसलेले असताना कोणी आम्हाला सांगितलं बाबा कर्म कर, यज्ञ कर, होम कर, तर आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या ह्या गोष्टी शक्य नाही. आणि तसंच जर कोणी हट्ट केला की बाबा नाही मी कर्माचरण करणारच आहे, मी कर्म मार्ग आचरणारच आहे, तर त्याची अडचणी काय आहे पहा. कर्म मार्गामध्ये असं असतं की तुम्ही जे कर्म करता ते कर्म शास्त्राला अनुसरून जर ते कर्म केलं तर त्या कर्माचं निश्चित फळ जे आहे ते आपल्याला मिळेल. म्हणजे ही सर्व काय आहेत तर ती सर्व साधना आहे. आणि नाम मात्र काय आहे ते अल्टिमेट साध्य आहे. म्हणजे आम्हाला साध्याची किंवा मध्यस्थाची गरज नाही असा खरं तर प्रकार आहे. त्यातूनही पुढे जर काय होतं की बाबा आपण कर्म करायचं म्हटलं, समजा आपण एखादा घरी होम केला किंवा एखादी धार्मिक विधी केली, उदाहरणार्थ सत्यनारायणची पूजा केली, तर आपल्या लक्षात येत असेल असं की त्या पूजेमध्ये ज्या ज्या विधी सांगितलेल्या असतात त्या 100% पाळल्या जातातच का हो आजकाल? निश्चितपणे कुठेतरी काहीतरी दुर्वा विसरतात. 101 प्रकारची पुष्प सांगितलेली असतात, पानं सांगितली असतात, की 10 प्रकारची झाडच नाही तर आणणार कुठून? अशा रीतीनं ते कर्म परिपूर्ण होण्यासाठी ज्या ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा उपलब्ध होत नाही. एवढं करूनच समजा आम्ही सगळं जर उपलब्ध केलं तर तो पूजा करणाऱ्या भटजी काही वेळेला मंत्र विसरतो. त्या मंत्राचं उच्चारण सुद्धा जर व्यवस्थित झालं नाही तरी सुद्धा त्या मंत्राचं फळ मिळत नाही. थोडक्यात उदाहरण सांगायचं, आपण औषधं घेत असतो, त्या औषधाची एक गोळी असते, तिच्यामध्ये 10 प्रकारचे इन्ग्रेडियंट लिहून दिलेले असतात आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे ती गोळी जर तयार केली तर त्या गोळीचा परिणाम आपल्याला अपेक्षित होतो आणि ते आपण आजारातून बरा होतो. त्या 10 पैकी एखादा जरी इन्ग्रेडियंट चुकून जर एखाद्या ऑपरेटरने टाकायचा जर विसरला तर त्या गोळीचा असर आपल्याला होत नाही, तो आपला आजार बरा होत नाही. अगदी कर्माचं तसंच आहे. कर्माचरणामध्ये आणि म्हणून समर्थ रामदासांनी सांगितलं, यथा सांग जे कर्म घडे ना घडे पुण्य कर्म ते पुण्य गाठी पडेना. शास्त्राला अनुसरून जर ते कर्म घडलं नाही तर त्याचे इच्छित फळ मिळत नाही आणि त्यामुळे हा कर्म मार्ग आचरणासाठी कठीण. आता झाला ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गामध्ये वेदशास्त्रांचा आपण अभ्यास करतो, परंतु हे वेदशास्त्र हे जे आहेत हे जे पुस्तकी ज्ञान आहे प्रेमळ, हे ज्ञानाला साधू संत पंत महाराज कोरडं शुष्क ज्ञान असं म्हणतात. कारण त्या ज्ञानामध्ये अनुभव नसतो आणि त्याच्यामुळं ते ज्ञान आपण जर प्राप्त करून जर मी परमार्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असं म्हटलं तर आपली फसवणूक होते, आपण भरकटतो, आपल्या पदरी निराशा होते. कारण आपण मला ज्ञान प्राप्त झालं या अहंकारातच आपण गुरफटून जातो. योग मार्ग तर इतका कठीण आहे की त्या योगासनामध्ये जर चूक झाली, जर आपल्या त्या श्वास ऊर्ध्व करताना जर त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर आपल्या शरीरामध्ये भयानक अशी व्यंग निर्माण होऊ शकतात. इतका तो योग मार्ग कठीण आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी पंत महाराजांनी सांगितला तो अत्यंत सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. ज्या भक्तीमध्ये दुसरं काहीच नाही, फक्त त्या सद्गुरूचं नाम करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. मी 2 कोटी जप केला, मी 3 कोटी जप केला, संख्या आपण संख्येतच अडकतो. आणि मी जप केला हा मय जप त्याला जडलेला असतो. तप करायचं, आता तप करायचं शक्य आहे का सांगा बरं? तुम्ही आम्ही सर्वस्व सोडून 15 वर्ष 20 वर्ष कैलास पर्वतात जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही, व्यावहारिक दृष्ट्या शक्यच नाही. इतकंच नव्हे प्रेमळ हो, पण असं तप सद्गुरुविणे करणाऱ्या अनेक साधू संतांच्या, अनेक ऋषीमुनींच्या पदरी सुद्धा घोर निराशा पडलेली आहे. हजारो वर्ष तप करणाऱ्या ऋषींना सुद्धा सद्गुरु शिवाय शांती मिळालेली नाहीये. इतकं सद्गुरूचं अनन्य साधारण महत्व आहे. आणि म्हणून ह्या ज्या जप तप ह्या कर्म वगैरे ज्या गोष्टी आहेत ती साधनं
काही करायची गरज नाही असं पंत महाराज म्हणतात. पंत महाराज एका पदामध्ये आपण नाशिकला कीर्तन घेतलं होतं, त्यामध्ये हसू नका तुम्ही रुसू नका घेतलं होतं. हसू नका तुम्ही रुसू नका, हसू नका तुम्ही रुसू नका, संसार हा शाश्वत नव्हे, विषयामध्ये खुसू नका. हसू नका तुम्ही रुसू नका, हसू नका तुम्ही रुसू नका. जप तप साधने कशाच करिता, आहार त्यातून मरता, देव नाही सद्गुरु परता, त्याचे चरणी मोक्ष निका. संसार हा शाश्वत नव्हे, विषयामध्ये खुसू नका. हसू नका तुम्ही रुसू नका, हसू नका तुम्ही रुसू नका, हसू नका तुम्ही रुसू नका. जप तप साधने करून देवधर्म करून करण्यापेक्षा त्या सद्गुरूच्या चरणी लीन व्हा, सर्व सुख प्राप्त होतील. इतकंच नव्हे तर त्या सद्गुरूच्या नामाचं इतकं अनन्य साधारण महत्व आहे की त्या सद्गुरूच्या नामस्मरणाने नामाची अघ संहरणा. अघ म्हणजे पाप, अनंत पापे सद्गुरूच्या नामस्मरणाने सुद्धा पापातून मनुष्य हा जीव मुक्त होतो. इतकं त्या सद्गुरूच्या नामाचं महत्व आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. पंत महाराजांचे शिष्य रामानंद महाराज हे पोलिसांमध्ये असताना त्यांना प्रचंड दारूचं व्यसन होतं. तमाशा बघायचे, भरपूर दारू प्यायचे आणि रस्त्याने ओरडत ओरडत तमाशाचे गाणी गात होते. पण सद्गुरू पंत महाराजांचं ज्या वेळेला त्यांना दर्शन झालं, सद्गुरूचा परिस्पर्श ज्या वेळेला झाला, त्या रामानंद महाराज झाला. रामानंद महाराज झाला. परिस्पर्श असं म्हणणं सुद्धा थोडक्यात चुकीचं होईल. याचं कारण असं की परीस हा लोखंडाला सोना करतो, परंतु परीस हा लोखंडाला परीस करत नाही. परीसाला परीस निर्माण करण्याची ताकद नसते. परंतु सद्गुरू एकच असा असतो की आपल्या शिष्याला सुद्धा आपल्यासारखे करिता काढ. शिष्याला सुद्धा आपल्या इतकीच पात्रता किंवा आपल्यापेक्षाही अधिक पात्रता प्राप्त करून देणारा कोण असेल तर तो एकटा एक सद्गुरू असतो. आणि म्हणून त्या सद्गुरूच्या नामाची ताकद इतकी असते की ती अनंत कोटी पापे केली तरी तिच्या पापांचं संहरण करण्याची ताकद त्या सद्गुरूच्या नामामध्ये आहे. नामाची अग्रसंवर आहे. परंतु प्रेमळो पुन्हाही तीच भाग होतो. बाबा चला आता चिंतनात सांगितले पाप केली तरी चालतील, मग मुद्दाम पाप करूया आणि मग सद्गुरूचं नाम घेऊया. लथा बसते. कारण सद्गुरूचा बोध आहे, त्या सद्गुरूचा बोधाचा अंमलबजावणी ही सद्गुरूला काय अभिप्रेत आहे या पद्धतीने करायचं असतं. प्रेम म्हणून मला काय वाटतं म्हणून मी वागलो की संसारामध्ये लग्न बसते. आणि तसा अनेक लोकांना बसलेले आहेत. आपण या जगामध्ये जर पाहिलं तर अनेक स्वतःला साधू 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 म्हणवणाऱ्यांची सुद्धा आत्महत्या करण्यापर्यंतची वेळ आली. याचं कारण हे की ते सद्गुरूला शरण गेले नाहीत, पूर्ण ज्ञान प्राप्त झालं नाही, स्वतः स्वयंप्रकाश झाले नाहीत, स्वतः आत्मस्वरूपात रममाण झाले नाहीत आणि स्वतःचं नाव मिळवून स्वतःला गुरुपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करून घेतला. गुरुपद हे सोपं नाहीये. कोणीही त्या पदाला जाऊन बसेल आणि मी गुरुसारखं वागेल कदापि शक्य नाही. पंत महाराज सांगतात गुरु सारखं आचरण करू नका, प्रत्यक्ष तुम्ही गुरुच व्हा. आणि म्हणून एक उदाहरण फार छान आहे. पंत महाराज असेच एकदा भक्तांना घेऊन जंगलात गेलेले असताना पंत महाराजांची बसायची अशी बैठक होती आणि समोर भक्तगण बसलेले होते. आणि पंत महाराज प्रातर्विधीला गेले तेवढ्यात एक जण विद्वान उठला आणि म्हणाला चला. पंत महाराज गेले तोपर्यंत आपण त्यांच्या गादीवर आपण बसूया. प्रेमळो त्याच्या धोत्रामध्ये असंख्य मुंग्या शिरल्या आणि जे व्हायचं ते होऊन गेलं. कारण ते स्थान, ते सद्गुरू स्वरूप जसं प्रेममय आहे तितकंच कठीण आहे. आणि म्हणून त्याच्याशी कुठलीही थट्टा मस्करी आपल्या अक्कलेप्रमाणे करायची नसते. त्याला अभिप्रेत होईल तेच घडावं, त्याच्या इच्छेने घडावं, तो सांगितलं त्याप्रमाणे घडावं. मी नेणता अज्ञ अधीर मूढ पामर आहे या भावनेने त्याला शरण जाऊन करावं. आणि मग त्या अज्ञानापणामध्ये जर काही तुमच्याकडून पाप घडलं तर त्या पापाचं क्षालन करण्यासाठी तो सद्गुरू समर्थ आहे. परंतु त्यासाठी तितका अनन्य भाव त्याच्या चरणी असावा लागतो. नामाची अघसंवरणा. आता पुढच्या चरणामध्ये पंत महाराज काय सांगतो, सद्गुरू नाम स्मरण सद्गुरू नाम स्मरण रसन
मंगलदायक भज श्री रमणा भक्तीने जातू शरण चरणा. सद्गुरूचं नाम कसं आहे ते अत्यंत मंगलमय आहे. आणि म्हणून आपल्याला रोज आपण सकाळी सांगतो उठून या प्रत्येक काळी सद्गुरूचं नाम घ्या. नित्य वजा सद्गुरु माऊली. का तर ते नाम मंगलमय आहे. त्या सद्गुरूच्या सकाळी उठल्या उठल्या आपण जर त्या सद्गुरूचं नाम स्मरण केलं, सद्गुरूचं नाम केलं, त्याचं स्मरण केलं तर अख्खा दिवस आपला चांगला जातो. इतकंच नव्हे, त्या सद्गुरूला अनन्य भावे जर शरण गेलं, मी करता नाही या भावनेने आपण शरण गेलो की त्या वेळेला आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म हे सद्गुरूच्या इच्छेने होत असतं, ते आपल्या इच्छेने होत नसतं. आणि त्यामुळं ते नेहमीच चांगलंच कर्म होत असतं. तिथे पाप पुण्याची बाधाच नाही. आणि म्हणून गुरु अनन्य भावे शरण गेल्यानंतर तुझं काहीच कर्तृत्व शिल्लक राहत नाही असं पंत महाराज सांगतात. पण पुन्हा आम्ही गडबड तिथं करतो की आम्ही अनन्य भावे शरण जात नाही आणि मग आपल्या मर्जीने वागतो आणि मग पुन्हा दत्ता बसतात आणि मग दुःख पदरात पडतो. गुरुला शरण जाऊन त्याच्यावरती सर्वस्व भाव अर्पण केला आणि मग तुम्ही निश्चिंत राहिला. जरी होणे निश्चिंत तरी निशिदिनी स्मरा गुरुदत्त. त्या निश्चिंतीसाठी त्या सद्गुरूला निश्चितीने स्मरलं पाहिजे. त्या सद्गुरूचं नाम श्वासागणित घेतलं पाहिजे. त्या सद्गुरूचं स्मरण श्वासागणित पाहिजे. का तर ते मंगलदायक आहे. भज श्री रमणा. तो मोक्षरूपी लक्ष्मीचा पती आहे. आणि त्यामुळं त्या सद्गुरूच्या घरी त्या चारी मुक्ती तळवाळक्या करतात. चारी मुक्ती त्याच्या घरी पाणी भरतात. काय मौज ही सद्गुरू घरची मुक्ती ललना अंगणीनाचे. सद्गुरु भक्ता दुर्लभाचे नाही त्रिभुवनी. अष्टमहासिद्धी होती दासी मुक्ती लोळे चरणी. आणि त्यामुळं सद्गुरूचं नामस्मरण करणाऱ्या शिष्याला मुक्तीची तमाच नाही. कारण तू नित्य मुक्त होतास, कालही मुक्त होतास, आजही मुक्त आहेस, तू बंध कधीच नव्हतास. हा बोध ती सद्गुरु माऊली त्याला शरण गेल्यानंतर देते. आणि त्यामुळं बंधाची बाधा नाही तर मुक्तीची गरज नाही. तुझे पायावरती मुक्ती न लगे आता. सद्गुरु पाय सद्गुरु बाळ पद सांडूनी मुक्तीवर हाय हाय. ठामपणे सद्गुरु आम्ही जाणो गुरुचे पाय. असे ते पाय त्या सद्गुरूच्या पायापाशी त्या सद्गुरूच्या चरणापाशी लीन व्हावं. त्या सद्गुरूला शरण जा. कसं जा? भक्तीने जा. तन मन धन अर्पण कर. तन अर्पण कर म्हणजे हा देह माझा नव्हे, हा देहबुद्धीचा जो अभिमान आहे तो अभिमान त्याच्याकडे अर्पण कर. आम्हाला असं वाटतं प्रेमळ हो, तन मन धन अर्पण कर असं म्हटलं की बापरे, तनही अर्पण करायचं, मनही अर्पण करायचं, इथपर्यंत ठीक आहे. धनही अर्पण करायचं, घरातला सगळा पैसा अडका प्रॉपर्ट्या पंतांच्या नावाने करायच्या. मग आम्ही काय करायचं? पदवी घालायची आणि भिक्षा मागायची का? अरे तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, तो श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे, सारे विश्वाचा मालक तो आहे. त्याला आम्ही फाटके काय देणार हो? आणि ते तुमचं आमचं हे फाटक घेऊन तो करणार तरी काय? तो सर्वज्ञ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो मालक आहे, तो आमचं धन घेऊन तो करणार काय? जे धन, जे तन, जे मन तुझ्यासाठी विषवत आहे, तुझ्या दुःखाचं जे मुख्य कारण आहे, असं जे विषवत जे आहे ते तो सद्गुरु माझ्या चरणी अर्पण करणार. काय सद्गुरु बघा, तुझ्याकडचं चांगलं काय मागितलं नाही, ज्याच्यामुळे तुझं दुःख होतं, ज्याच्यामुळे तुला त्रास होतो, ज्याच्यामुळे तू भवसागरामध्ये गुरफटतो, ज्याच्यामुळे तुझी तळमळ होते, ते सर्व तू माझ्या चरणी टाक. ते विष आहे, पण ते विष तुझ्या प्रेमासाठी मी प्राशन करायला तयार आहे. काय सद्गुरूची केली आहे. तुमच्यासाठी जे मार्ग आहे, जे घाण आहे, तन अर्पण करा म्हणतात प्रेमळ हो. आपण जर आपण बाहेरून या देहाला बघितलं तर छान छान ड्रेस घालतो, नटवतो, सोनं दागिने घालतो. अहो ह्याला फाडून बघा हो, घाणीचा गोळा आहे होतो. आणि तो घेऊन तो सद्गुरू काय करणार आहे बरं? परंतु हेच तर तुला अभिमानास कारण होते, तुझ्या दुःखास कारण होते. आणि म्हणून त्या सद्गुरूच्या चरणी तन मन धन अर्पण करा आणि भक्तीने जा तू शरण चरण असं पंत महाराज सांगतात. आणि अशा रीतीने त्या सद्गुरूच्या चरणी तन मन धन अर्पण करणं. धन अर्पण म्हणजे काय प्रेमळ? तुमचं धन नको आहे सद्गुरूला. तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला जे जे काही मिळेल, काय 5 स्टार गाड्या मिळतील, विमान घ्यायचं तुमच्या प्रारब्धात असेल तर ते सुद्धा घ्या. 5-25 कोटीची, त्या अंबानीची किती 400 कोटीची बोट आहे ती पाहिजे तर घ्या. त्या इलॉन मस्क सारखं सॅटेलाइट घ्या पाहिजे. तुमच्या प्रारब्धानुसार
जे काही दागिने जड जवाहर ती तुम्हाला मिळतील, ती तुम्ही जरूर घ्या. तुमच्या प्रारब्धाचे भोग तुम्ही निश्चितपणे भोगा. पण ते भोग भोगत असताना त्याचा निर्माता, त्याचा करता ते माझ्या कर्मामुळे प्राप्त झाले. हा जो अहंकार आहे, तो अभिमान आहे, तो घातक जो आहे, तो अभिमान माझ्या चरणी अर्पण करा आणि त्या सद्गुरूला शरण जा. आणि मग पहा काय चमत्कार होतो. तो काय चमत्कार होतो ते शेवटच्या चरणामध्ये पंत महाराज सांगतात. दत्त कृपे धन्य मी झालो, नाही उरी जन्म मरण. गुरुच्या नामस्मरणाची इतकी ताकद आहे की मी या जन्मामध्ये इतका धन्य झालो. धन्य धन्य सद्गुरु माये बापा, तुझे चरणी सांडिले सर्व तापा. चरणावरती का जावा तर त्याच्या चरणावरती तन मन अर्पण कराच. पण सारे विविध ताप जे आहेत, सारी दुःख आहेत, ती सुद्धा त्याच्या चरणावरती अर्पण करा असं म्हणतात. प्रेमळ हो, ह्या चरणाचं गुरुचरणाचं महिमा इतका आगाध आहे. काय गुरुचरणांचा महिमा. शरण जाता धन्य झालो असा त्या सद्गुरूच्या चरणाचा महिमा आगाध आहे. आणि म्हणून पंत महाराज एका मध्ये म्हणतात, झाडी चरण धूळ मस्तकी आता. सद्गुरूच्या चरणाच्या स्पर्शाने पवित्र झालेली जी धूळ आहे, ती धूळ सद्गुरू तू माझ्या शरीरावरती का अर्पण कर. लोळल्या धुळी सर्व काळी. काय होतं त्याच्यामुळं, येईल मुक्ती सहज आता. वदनी नाम तुझे हृदयी ध्यान दत्ता, स्वप्नी नाटवे संस्कृती चिंता. तुझ्या चरणाची धुळीवरती पडल्यानंतर संसाराची चिंता नाही, भवाची चिंता नाही, चारी मुक्ती पदरी पडतात. असं ह्या तुझ्या चरणाचं अनन्य साधारण महिमा आहे. आणि म्हणून या सद्गुरूच्या चरणी लीन जावं. मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे गुरुच्या चरणाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये लोळण घेण्यासाठी लोळेन धुळी सर्व काळी असं पंत महाराज म्हणतात. असं त्या सद्गुरूच्या चरणाचं अनन्य साधारण महत्व आहे. आणि म्हणून आपण आज सुद्धा ज्या वेळेला बाळेकुंडरीला जातो त्यावेळेला त्या बाळेकुंडरीची धूळ, ज्या धुळीमध्ये माझ्या सद्गुरू मायबापाचं पदस्पर्श झाला, ती धूळ आपण मस्तकी लावतो, प्रेम भरेल लावतो. आणि त्या धुळीमध्ये सुद्धा ते चैतन्य आहे, ती ताकद आहे, ती शक्ती आहे. फक्त भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून भक्तीने जातो शरण चरणा. आणि म्हणून त्या सद्गुरूच्या कृपेने मी धन्य झालो. धन्य झालो कसा झालो, पंत महाराज त्याचं छान वर्णन करतात. त्या तुझ्या नामामुळे मला धन्यत्व तर प्राप्त झालं. इतकंच नाही तर माझं जीवन तुझं नाम बनून गेलं. जीवनाचे गुरु नाम
सद्गुरूचं नाम स्मरण करता 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 काय होतोय त्याचा परिणाम या पदामध्ये पंतप्रधानांनी सांगितला. दत्तकृपे धन्य का झालो तर त्या दत्ताचं नामस्मरण करता 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 त्या दत्ताचं नाम हेच माझं जीवन होऊन गेलं. जीवन म्हणजे आपण पाण्याला जीवन म्हणतो, आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. जीवन तुझं नाम माझ्या मुखात आहे, तोच माझा जीव आहे. जीवनाची गुरु नाम, नाम स्वधर्म, नामाची आश्रम, नामाची नित्य नेम. प्रेमळ हो, आपण सर्वजण आपल्या संसारामध्ये आपापल्या काही भूमिका बजावत असतो. काही माता गृहिणी म्हणून काम करत असतात, काही व्यवसाय करत असतात, पुरुष मंडळी आपापल्या कामात असतात, कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं. हे आपले कर्म करत असताना त्या कर्माचं योग्य पद्धतीने आचरण करणं हा आपला धर्म आहे. एक पिता म्हणून आपल्या मुलाबाळांचं, आपल्या बायका पोरांचं व्यवस्थितपणे पालन करणं हा त्या पित्याचा धर्म असतो. मातेचा धर्म आपल्या पिलांचं संगोपन करणं हा मातेचा धर्म असतो. तसा प्रत्येकाचा काही ना काही धर्मच असतो. पण पंत महाराज म्हणतात माझा नामच स्वधर्म आहे. का बरं? तर त्या नामाचं स्मरण मी केल्यानंतर माझ्या हातून जी कर्तव्य आहेत, माझ्या प्रार्थनानुसार जी करणं आहे त्याचं कर्तव्य तो सद्गुरू आपल्याकडेच घेतो आणि तोच त्याला अभिप्रेत असलेले कर्तव्य करतो. मी करता नाही आणि मी ज्या वेळेला करता नसतो, परमात्मा परमेश्वर सद्गुरू ज्या वेळेला करता असतो त्यावेळेला पुण्याशिवाय अद्वितीय कर्माशिवाय आपल्या हातून दुसरं काही घडतच नाही. नाम सुधर्म, नामाची आश्रम. प्रेमळो, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला 4 आश्रम पार करायचे असतात. ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, गृहस्थाश्रमाचे जे काही 4 आश्रम पाळायचे असतात त्या आश्रमाचे त्या आश्रमाप्रमाणे काही नियम घालून दिलेले असतात आणि त्या नियमाच्या प्रमाणे आचरण करणं हे क्रमप्राप्त असतं. परंतु सद्भक्ताला, सद्गुरु भक्ताला दुसरा आश्रमच नाही. सद्गुरूचं नामस्मरण हाच आश्रम. सद्गुरूचं नाम हेच नित्यनेम. मी रोज 1 तास पूजा करतो, छानपैकी गरम पाण्यात देवाला आंघोळ घालतो, चंदनाची उटी लावतो, महागडी फुलं घालतो देवाला. मला पूजेला 1.5 तास लागतो, मला 2 तास लागतो. मी रोज 1 तास पाठन करतो, ग्रंथ पठण करतो. नामाची नित्यनेम. अरे माझं अखंड नाम हाच माझा नित्यनेम आहे. मला दुसऱ्या नेमाची, दुसऱ्या नियमाची, दुसऱ्या साधनाची काहीच गरज नाही. नामाची नित्यनेम. नाम वेदांत, नाम सिद्धांत, नामाची कैवल्य धाम. आता प्रेमळ हो, वेदांताची गोष्ट काय सांगावी. खरं पाहता सद्गुरूचं नाम हाच वेदांत आहे. मगाशी सांगितलं त्यामुळं सद्गुरूचं बोलणं हाच वेदांत आहे. त्याचं चालणं हाच सिद्धांत आहे. त्यामुळे सद्गुरूचा शब्द 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 हा काय आहे तर तुम्हासाठी नव्हे तर अखंड त्रिभुवनासाठी तो सिद्धांतच आहे. तिथे स्थळ, काळ, वेळ कुठलीही बंधन नाही. तिथं मुस्लिम येऊन बसला, तिथं ख्रिश्चन येऊन बसला तरी त्याला सुद्धा तो माझ्या पंताने सांगितलेला नियम त्याला लागूच पडणार. कारण तो त्रिभुवनात सत्य आहे, तो सिद्धांत आहे. नामची वेदांत, नाम सिद्धांत, नामाची कैवल्य ध्यान. असं हे सद्गुरूच्या नामाची काय ताकद आहे बरं. प्रेमळ हो, त्या सद्गुरूच्या नामामध्ये सद्गुरूचं प्रेम भरलेलं आहे. संत महाराज एके ठिकाणी काय सांगतायत पहा की सद्गुरूच्या पंत नामबळे वेदांताला सुद्धा, वेदांताचं पाऊल सुद्धा अनुभव मार्गी म्हणजे आपल्या अवधूत मार्गी पूर्वीपेक्षा 4 पावलं पुढे पडलेलं आहे. सद्गुरु पंत नामबळे. नामाचं महत्व किती आहे बघा. इतकंच नव्हे तर सद्गुरु पंत महाराजांनी हा जो अवधूत मार्ग आहे, अनुभव मार्ग आहे, हा अनुभव मार्ग पूर्वीपेक्षा अनादी काळापासून चालला गेल्यापेक्षा सद्भक्तांसाठी, गुरुभक्तांसाठी अत्यंत साधा, सोपा, आचरणासाठी सुलभ असा करून दिलेला आहे. इतकंच नव्हे तर सद्गुरु पंत महाराजांच्या नामे तुम्हाला सर्वांना काय प्राप्त झालं. अत्यंत अद्भुत, अत्यंत अमूल्य अशी देणगी तुम्हाला सर्वांना प्राप्त झाली. ते म्हणजे सद्गुरु प्रेम. जे सद्गुरु प्रेम पंत नामबळे, सद्गुरु नामबळे तुम्हाला सर्वांना मिळतं. ते प्रेम वेदांतही कळलं नव्हतं. ते सद्गुरु पंत महाराजांनी तुम्हाला आम्हाला नामरूपामध्ये प्राप्त करून दिलं. असं त्या नामाचं अनन्य साधारण महत्व आहे. आणि म्हणून काय कैवल्य नामखंड जरी म्हणून म्हणतात, नामाची कैवल्य धाम.
सद्गुरूचं नामस्मरण करता करता कैवल्य आपल्या ठाईच वास करतं. दुसरे कैवल्य शोधण्याची गरज नाही. असं ते सद्गुरूचं नाम हे काय आहे? कैवल्य धाम आहे. आणि सर्वात शेवटी पंत महाराज सांगतात नामरंजन नामचिरंजन. आपण सर्वजण आपल्या ह्या जीवाचं मनोरंजन करण्यासाठी विविध प्रयोग करत असतो. नाटक पाहतो, सिनेमा पाहतो, सिरियल्स पाहतो, मोबाईलवर गेम खेळतो, वेगवेगळे खेळ खेळतो, वेगवेगळ्या शौक पुरे करतो. कुणाला संगीताची साधना असते, काय असते, हे सगळं आपल्या मनाला रंजन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. परंतु प्रेमळ हो, ह्या सर्व साधनांना रंजन करण्यासाठी अत्यंत मर्यादा आहे. आणि एकच गोष्ट अशी आहे की जे आपलं अखंड रंजन करू शकतं, मनोरंजन करू शकतं, त्या मनाला सुख देऊ शकतं, ते म्हणजे सद्गुरूचं नाम आहे. आणि म्हणून पंत महाराज सांगतात, धरी मना दत्त भजनी घडी, सद्गुरु नाम गंठी धरिता तुट्याला भाव वेडी. म्हणून ते सद्गुरूचं नामच काय आहे? रंजन आहे. इतकंच नव्हे तर सद्गुरूचं नामच निरंजन आहे. जिथे अंजन नाही, जिथे अज्ञान रूपी अंधकार नाही, जिथे सर्वत्र स्वयंप्रकाश पसरलेला आहे, जिथे ज्ञान रूपी प्रकाश पसरलेला आहे, असं ते सद्गुरूचं नाम आहे. आणि नामाची रंजन नाम निरंजन नामाची दत्त प्रेम. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या सद्गुरूच्या नामामध्ये सद्गुरूचं प्रेम भरलेलं आहे. प्रेमळ हो, पंत महाराज या प्रेमाबद्दल फार छान वर्णन करतात. बघा, लक्ष देऊन ऐका. ही जी पंत महाराजांची जी पद आहेत, ती पदांमधनं पंत महाराजांचं अंतःकरण प्रगट होतं. पंत महाराजांच्या अंतःकरणातलं शिष्याबद्दलचं प्रेम प्रगट होतं. परंतु त्या प्रेमाला सुद्धा पंत महाराज काय सांगतात की हे फक्त महासागरातले काही तुषार आहेत. म्हणजे त्या सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये ते सद्गुरू प्रेमात किती मोठा भरलेला असेल बरं प्रेमळ हो. त्या निज प्रेमाचा वर्णन पंत महाराज एके ठिकाणी किती छान करतात. पहा की तुम्ही आम्ही जण सद्गुरूचा प्रेमाचे उत्सव जे करतो, वार्षिक उत्सव असतो, पुण्यतिथीचा उत्सव असतो, जन्माष्टमीचा उत्सव असतो, हा जो उत्सव करतो, गुरुभक्तांचा हा जो मेळावा असतो, तो भक्त मेळावा जो सजलेला असतो, ते सोहळे, ह्या सोहळ्यांना पंत महाराज निज प्रेमाचे सोहळे असं म्हणतात. आणि हे जे निज प्रेमाचे सोहळे झाले असतात, हे निज प्रेमाचे सोहळे अनुभवणं, याचा आनंद भोगणं हे फक्त भाग्यवंत गुरुपुत्रालाच शक्य आहे. सद्गुरूच्या कृपेने फक्त हे अनुभव गुरुपुत्रालाच मिळतात. स्वर्गातल्या देवाला सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून स्वर्गातले देव सुद्धा या गुरुपुत्रांचे हे निज प्रेमाचे सोहळे पाहून तुमच्या आमच्यावरती जळतात अक्षरशः. असं हे निज प्रेमाच्या सोहळ्याचं सुख अद्वितीय असं आहे, वाचा मनातीत आहे. ते सुख तुम्हा आम्हाला सद्गुरूच्या भक्तीने, सद्गुरूच्या चरणी लीन झाल्यानंतर सद्गुरूच्या नामस्मरणामध्ये मिळतं. नामाची नित्य प्रेम असं त्या सद्गुरूचं नाम तुम्हा आम्हाला सद्गुरूच्या कृपेने मिळालं. आणि त्यामुळं दत्त कृपे धन्य मी झालो असं पंत महाराज म्हणतात. आता हे जे नाम आहे त्या नामाबद्दल पंत महाराज एका पदामध्ये फार छान सांगतात. दत्त नाम रत्नहार श्री गुरु माये, श्री गुरु माये, दत्त नाम रत्नहार सद्गुरु मातेने तुम्हा आम्हाला दत्त नाम रूपी रत्नहार दिलेला आहे. तो रत्नहार आपण सदैव कंठी धरूया. कंठी या शब्दाचे दोन अर्थ असतात प्रेमळ. पूर्वीच्या काळी कंठी नामाचा दागिना असायचा आणि त्या महिला अति अशी आवडीने कंठीमध्ये न सुद्धा घालायच्या. आणि आपला हा जो दत्त नाम रूपी हार आहे, तो हार तो सुद्धा नामाची नामरूपी कंठीच आहे. आणि ती आपल्या कंठामध्ये सदैव घ्या असं पंत महाराज सांगतात. कारण प्रेमळ वाचन उच्चारण करत असताना मनाची सुद्धा इकडे तिकडे तळमळ होऊ नये याची पंत महाराज काळजी घेतात. सद्गुरूचं नुसतं नाम घ्या नाही तर सद्गुरूचं नाम स्मरण करा म्हणतात. कारण नाम मुखाने घ्यायचं असतं, स्मरण मनाने करायचं असतं. आणि मनाचा वास या कंठामध्ये असतो. आणि मग तो कंठी हार घातला की ते मन गावभर फिरण्यापेक्षा त्या कंठाच्या हाराकडे देखील होतं, तिथंच कॉन्सन्ट्रेट होतं. आणि मग ते सद्गुरूचं नाम स्मरण वाचन करता 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 आपोआप ते सद्गुरूचं नाम श्वासागडीत जात असते. असं हे सद्गुरूचं नाम अत्यंत श्रेष्ठ आहे.
आणि ते सद्गुरूचं नाम काय आहे? शांतीदायक आहे. त्या सद्गुरूच्या नामामध्ये शांती भरलेली आहे. आणि म्हणून या सद्गुरूच्या नामाचं अखंड स्मरण केलं की आपल्याला निज शांती प्राप्त होते, निज सुख प्राप्त होतं, आपल्याला सद्गुरूचं निज प्रेम मिळतं, आपल्या हातून सदाचार घडतो, आपल्या हातून अपराध पाप घडतच नाही. इतकंच नव्हे तर सद्गुरूची भक्ती आपल्या हातून सहजपणे घडते. आणि हो, त्याहून महत्वाचं म्हणजे या जीवाची, या मनाची चंचलता आहे ती निघून जाते, तळमळ नाहीशी होते. असं हे सद्गुरूचं नाम श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. आणि म्हणून पद्म महाराज आपल्याला त्या पदामधून सांगतात की सद्गुरु नामस्मरण रसने तू करी उच्चार. असा हा सद्गुरूच्या नामाचा आपण गजर करूया आणि या कीर्तनाची सांगत आहे. दत्त नामाचा गजर करा, दत्त करू दे पूर्ण करा. दत्त नामाचा गजर करा, दत्त करू दे पूर्ण करा. Gracias.